आणि यानंतर बीड जिल्ह्यातून एक बातमी आहे। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील बहुचर्चित आणि कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी एसआयटीनं मोठी कारवाई करत बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर इथून ताब्यात घेतलंय। दिवसभर पाठक यांची चौकशी झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांना बीडमध्ये आणलंय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत तब्बल 73 कोटींचा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप होता। या प्रकरणात मूळ भूसंपादन निवाडा सुमारे 68.58 कोटी रुपये असताना बनावट आदेश आणि खोट्या मंजुरीच्या आधारे तब्बल 241 कोटी रुपयांच्या वाढीव मोबदला मंजूर करण्यात आल्याचं तपासात समोर आलं। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन मावेजा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना एसआयटीने काल लातूरमधून ताब्यात घेतलेलं आहे आणि याच घटनेमुळे सध्या महसूल विभागामध्ये खळबळ देखील उडाल्याचं पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्यातून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये जो मावेजा शेतकऱ्यांना मिळालेला होता तो अधिकचा लाटण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणात ही संपूर्ण कारवाई जी आहे ती एसआयटीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचं घोटाळ्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ते म्हणजे जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खोटे आणि बनावट लवाद आदेश तयार करण्यात आले। त्याबरोबरच हे आदेश जुन्या तारखांमध्ये दाखवून सरकारी दप्तरी नोंदवण्यात आले। एकंदरीत जर पाहिलं तर काल लातूरमधून अविनाश पाठक यांना ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेतल्याच्या नंतर दिवसभरामध्ये लातूरमध्ये ही संपूर्ण चौकशी जी आहे ती झाली आणि त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये अविनाश पाठक यांचा रात्रभर हा मुक्काम होता। या संपूर्ण प्रकरणामध्ये आज त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड।